नसरापूर अत्याचार आणि हत्येप्रकरणी नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावताच कुटुंबाला कोर्टात अश्रू अनावर। आता फासावर चढा, न्यायाधीशांनी आरोपीला ठणकावलं। केतन अग्रवालचे मारेकरी सिया आणि चेतन कोर्टात हजर। आरोपींना 7 दिवस पोलीस कोठडिया। सरकारी वकिलांची मागणी, तर पुढील तपास तांत्रिक असल्यानं पोलीस कोठडीची काय गरज, आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद। फडणवीस आणि माझ्यात दुसरेच गोंधळ घालतायत। उद्धव ठाकरेंचं शिर्डीत सूचक भाष्य, मी सोबत यावं की नाही ते उपरवाले ठरवत असल्याचं वक्तव्य। फडणवीसांचा हितचिंतक असल्याचंही विधान। टीईटी पेपर फुटीची सीबीआय चौकशी करा, विरोधक आक्रमक। दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। यापुढे परीक्षा पारदर्शकपणे घेण्याचं भुसेंचं आश्वासन। विधान परिषद उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर। 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक। नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की शिंदेंचं धक्कातंत्र, याकडे लक्ष। मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार। लातूर, परभणी, जालना आणि रायगडमध्ये धुवांधार। अजूनही शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान। मंत्री गिरीश महाजनांकडून पालखी रथाचं सारथ्य, तर अमित ठाकरेही वारकरी वेशभूषेत पालखी सोहळ्याला हजर। कुशावर्त तीर्थावर पादुकांना स्नान घालून पालखी पुढे मार्गस्थ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।